अजित पवार परेशान है, इस खबर में कोई दम नहीं, सब अफवाहें हैं। चुनाव के बाद हमारे सभी घटक दल एक साथ बैठेंगे और तय करेंगे कि मुख्यमंत्री कौन होगा। महागठबंधन में भी कभी दोस्ताना मुकाबला नहीं होगा, ऐसा खुलासा भारतीय जनता पार्टी नेता और पूर्व केंद्रीय मंत्री राव साहेब दानवे ने आज मीडिया से बात करते हुए किया। इसी के साथ उन्होंने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पर भी निशाना साधा। मी स्पष्टपणाने सांगितलं की भारतीय जनता पार्टीनं NDA सह सर्व मित्रपक्षासोबत निवडणुकीची व्यूहरचना केलेली आहे। आमचे घटक दल आणि आम्ही एकत्र या निवडणुका लढणारे, ताकदीने लढणारे आणि पुन्हा भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्रपक्षाचं सरकार या राज्यामध्ये आणणार। अशी चर्चा आहे की आमच्या घटक पक्षामध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये कोणीही कुठेही मित्र जे तुम्ही म्हणतात की मित्रत्वाची लढत करील अशी सुतराम सुद्धा शक्यता नाही। मला असं वाटतं की या बातम्या नाही, ह्या अफवा आहे आणि तुमच्यासारख्या समजदार लोकांनी अशा अफवेवर विश्वास ठेवू नये। त्याचं कारण असं आहे की कोण मुख्यमंत्री होणार याची चर्चा आत्ता नाही, निवडणुकीनंतर आमचे घटक पक्ष आणि आम्ही एकत्र बसून याचा निर्णय करू। ना आम्ही ना आमचे विरोधी कोणीही मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता फार कमी आहे। त्यामुळे आम्ही तर नक्कीच करणार नाही, कारण निवडणुकीनंतर हा विषय चर्चेला येईल।